आषाढी एकादशीच्या दिवशी भगवंत शयन करतात क्षीरसागरामध्ये, म्हणून ती एकादशी ती देवशयनी नावे, माणसाची शयनी नाही बरं का, देवशयनी. आणि आता भगवंत उठतात म्हणून ती प्रबोधिनी एकादशी. म्हणून या एकादशीच्या अगोदर साधारणतः 1 महिनाभर काकड्याची जी परंपरा आहे तिचा मुख्य उद्देश हा आहे की भगवंताला उठवायचं आहे, भगवंताला जागं करायचं आहे. म्हणून आपण सर्व वारकरी परंपरेमध्ये काकडा म्हणत असतो. या काकड्याचं एक वैशिष्ट्य आहे, सर्वात अगोदर जागं जर कोण झालेलं असेल तर सर्वात अगोदर जागी संत आहेत. त्याच्यानंतर संत जागे आहेत म्हणून संत इतर सर्वांना जागे करतात. आणि त्याच्यानंतर मग काय करतात की त्या भक्त वृंदांना घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये जातात आणि मग देवाला जागे करतात. आणि देव जागे झाल्यानंतर मग पुन्हा उर्वरित सर्वसामान्य जीवांना ते जागे करतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. पहिली गोष्ट, संत स्वतः जागे आहेत आणि ते संत उठा साधू संत, उठा उठा साधू संत, साधा आपुले हित, गेला गेला किंवा जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत, उठूनी वेगीशी चला जाऊ राऊळाशी, जळतील पातकाच्या राशी काकड आरती देखलिया. म्हणजे या साधूजनांना जागं करून देवाकडे जातात आणि मग देवाला सांगतात की देवा आता तुम्ही उठा. देवाला जागृत केल्यानंतर मग उठा सकळ जन, उठिले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. लक्षात का, म्हणजे ही एकादशी देवाच्या दृष्टीने जरी जागृत होणारी असली, जागृत करणारी असली, तर मला असं वाटतं या एकादशीच्या निमित्ताने संत तर जागी असतात, भक्त मंडळी साधू संत जागे होतात, देवही जागे होतात आणि सर्वसामान्य माणसे जागे होतात. म्हणून ही जी एकादशी आहे हिला प्रबोधिनी असं म्हणतात. संस्कृतमध्ये बुध बोधती हा धातू आहे, त्याचा अर्थ आहे जागे होणे, जाणीव होणे. त्याला प्र हा उपसर्ग लागतो आणि त्यापासून प्रबोध हा शब्द तयार होतो. त्याचे श्रीलिंगी रूप प्रबोधिनी असं तयार होतं. म्हणून या एकादशीला नाव जे दिलेलं आहे ती काय, प्रबोधिनी एकादशी. ज्ञानेश्वरीचे पारायण आपण करतो, परंतु ज्ञानेश्वरी कितपत समजते हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण करणं वेगळं, ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं, ज्ञानेश्वरी समजणं वेगळं, आणि त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा सांगू का तुम्हाला, ज्ञानेश्वरी अनुभवणं वेगळं आहे. म्हणून नामदेव महाराजांचं याविषयीचं खूप सुंदर प्रमाण आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, असं म्हणतात. एक तरी ओवीचा अर्थ समजून घ्यावा असं नाही, एक तरी वाचावी असं नाही, एक तरी पाठ करावी असं नाही, एक तरी ओवी अनुभवावी, एखाद्या तरी ओवीचा अनुभव घ्यावा. म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पारायणाचा जसा आहे, तत्वचिंतनाचा जसा आहे, पाठ करण्याचा जसा आहे, तसा तो ग्रंथ अनुभूतीचा आहे, अनुभवाचा आहे. ही गोष्ट आपला विसरता कामा नये. म्हणून महाराजांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे, चला हळूहळू एक एक वर्गातून पुढे जाऊन तिथपर्यंत श्रोते पोहोचले म्हणजे आपलं कार्य सफल झालं असं म्हणायला काही हरकत नाही. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानोबरायांच्या पुण्याची संपत्ती आहे. ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये कोणता विषय नाही असं नाही. अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये सर्वच विषय सांगोपांग आलेले आहेत. काही सूत्रबद्ध पद्धतीने आले आहेत, काही विस्ताराने आलेले आहेत. परंतु मला असं वाटतं वेदाला संपन्न आणि सर्वज्ञ ही जी विशेषणं दिलेली आहेत, वेदाच्या नंतर जर त्या तोडीचा कोणता ग्रंथ असेल तर तो ज्ञानेश्वरी हाच ग्रंथ आहे, दुसरा ग्रंथ नाही. तसं पाहता भक्ती तत्व जे आहे ते अतिशय प्राचीन आहे, ते अर्वाचीन नाही आहे. ऋग्वेदातला पहिला मंत्र जर आपण पाहिला, ओम अग्निमिळे पुरोहितम, या पहिल्याच मंत्रामध्ये भक्तीची बीजे असलेली आपल्याला दिसतात. म्हणून भक्ती संप्रदाय हा अर्वाचीन नाही आहे, अलीकडच्या काळातला नाही आहे, तो अतिशय प्राचीन आहे. किती प्राचीन आहे, वेद जेवढे प्राचीन तेवढा भक्ती संप्रदाय प्राचीन आहे. वेदाच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं असं
वेदाज आर द मोस्ट एन्शियंट लिटरेचर इन द वर्ल्ड. जगातलं सर्वात प्राचीनतम वाङ्मय जर कुठलं असेल तर ते वेद आहे. आणि ते वेदसुद्धा पौरुषेय आहेत की अपौरुषेय आहे ही चर्चा मी आता इथं करणार नाही आहे. परंतु वेद अतिशय जुने आहेत, प्राचीन आहेत ही गोष्ट मात्र निर्विवाद आहे. आणि त्या वेदामध्ये अर्थात त्याच्या पहिल्याच मंत्रामध्ये भक्तीची बीजे आहेत. अर्थात भक्ती संप्रदाय, भक्तीची परंपरा ही तिथून असल्यामुळं, अव्याहत स्वरूपात असल्यामुळं भक्ती ही नवीन नाही. फक्त कालौघाने तिचं स्वरूप, तिच्या परिभाषा ह्या बदलत गेल्या, हा महत्त्वाचा भाव आहे. सत्यकाळामध्ये, सत्ययुगामध्ये भक्तीचं स्वरूप वेगळं होतं. त्रेतामध्ये भक्तीचं स्वरूप काहीसं वेगळं होतं. द्वापरामध्ये भक्तीचं स्वरूप काहीसं वेगळं होतं. कलियुगामध्ये भक्तीचं स्वरूप काहीसं वेगळं होतं. आणि म्हणून त्या त्या कालानुरूप परिस्थितीजन्य अशा परिभाषा देवर्षी नारदांनी भक्तिसूत्री नावाच्या ग्रंथामध्ये केलेला आहे. नारद भक्तिसूत्र प्रसिद्ध आहे. शांडिल्यांचं भक्तिसूत्र आहे. आणखी काही भक्तीचे याज्ञवल्क्यांचे वगैरे ग्रंथ आहेत. परंतु देवर्षी नारदांचं जे भक्तिसूत्र आहे त्यांनी भक्तीच्या काही व्याख्या दिल्या. पूजादिष्वनुरागिती पाराशर्य कथादिष्विती गर्ग. पूजादिकामध्ये अनुराग असणं म्हणजे भक्ती आहे अशी पाराशर्य अर्थात वेदव्यासांची व्याख्या आहे. कथादिकामध्ये अनुराग असणं अर्थात प्रेम असणं ही भक्ती आहे असं गर्गाचार्यांचं मत आहे. आत्मरत्ती विरोधिनी ती शांडिल्य. आत्मरतीच्या अविरोधी विषयामध्ये प्रेम असणं, अनुराग असणं ही शांडिल्यांची व्याख्या आहे. परंतु या सर्व व्याख्यांचा गोषवारा सांगून देवर्षी नारद पुढे सांगतात, नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलताच. भगवंताला आपले संपूर्ण आचार समर्पित करून भगवंताच्या विस्मरणामध्ये परम व्याकुलतेचा अनुभव करणं म्हणजे भक्ती आहे असं देवर्षी नारदाने तिथं त्यांची स्वतःची व्याख्या केली. आणि त्याच्या पुष्ट्यर्थ पुढचं सूत्र सांगितलेलं आहे, अस्ति एवमेवम. हीच भक्तीची व्याख्या आहे. मागचे तर स्वरूप सांगितलेलं आहे. अस्ति एव एवम ही भक्तीची खरी व्याख्या आहे. आणि पुढे उदाहरण देतात, यथा व्रजगोपिकाणाम. जशी व्रजगोपींनी भक्ती केलेली आहे की त्यांनी आपले संपूर्ण आचार परमात्म्याला समर्पित केले आणि परमात्म्याच्या विस्मरणामध्ये परमव्याकुलतेचा अनुभव केला, हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या वाङ्मयामध्ये जर आपण पाहिलं तर देवर्षी नारदांच्या या सूत्राचा, या तत्त्वज्ञानाचा, या सिद्धांताचा काहीचा प्रभाव पडला आपल्याला जाणवतो. ज्ञानोबरायांचे विरहिणीचे अभंग आपल्या वारकऱ्यांच्या बहुतेक परिचयाचे आहेत. त्या विरहिणीच्या अभंगामध्ये पहा ज्ञानोबरायांचं मत, कृष्णे वेधिली विरहिणी बोले चंद्रमा करीतो उभारा गे माई. नलवा चंदन अंगी न घाला व्यंजनवारा हरिविन सारा शून्य शिजारू गे माय. या विरहिणीच्या अभंगामध्ये परमात्म्याच्या विस्मरणामध्ये वा विरहामध्ये एखाद्या भगवत भक्ताच्या अंतःकरणाची जी अवस्था होती, जी स्थिती होते, त्या स्थितीचा वेध ज्ञानोबरांनी घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, तदर्पिता खिलाचारता, त्या परमात्म्याला आपले संपूर्ण आचार समर्पित करणं. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्याच्यावरचं ज्ञानोबरायांचं विवेचन खूप सुंदर आहे. ज्ञानोबराय सांगतात, ते एकवटूनही जी एक क्षणी अनुसरले गा माझी याची वाहणी, तेव्हा तयाची चिंतवणी मजची पडली. मग तीही जे जे करावे ते मजची पडले आघवे, जैसे अजात पक्षाचे निनावे पक्षिणी जिये. आपुली तहान भुकणेने तान्हया निकेते माऊली सीची करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे तयाची सर्व मी करे. तया माझी या सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी तसे कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सोये. ऐसा मनी जो जो धरिती भावो, तो तो पुढा पुढा तया लागे देव, आणि दिधली याचा निर्वाह तोही मीच करी. ऐसा योगक्षेम आघवा तयाचा मजची पडला पांडवा, जयाची या सर्व भावा आश्रयो मीची. समर्पण किती उच्च कोटीचं असावं याचं मार्मिक विवेचन ज्ञानोबराय त्या ठिकाणी करतात. ज्ञानोबराय वर्णन करतात की जसं एखादं पिलू आहे, पक्षाचं पिलू आहे,
त्या पिलाचं पूर्ण जीवन त्या पक्षिणीवर अवलंबून आहे. ते स्वतः तहानही जाणत नाही, भूकही जाणत नाही. तान्हया निकेते माऊलीशीच करणे. ती पक्षिणी जाते, चारा घेऊन येते, पाणी घेऊन येते, त्याची सर्व व्यवस्था करते, कारण ते त्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित आहे. पक्षिणीने जर आणलं नाही तर दुसरीकडे ती जात नाही. आपल्याला जसं एखाद्याने जेवायला बोलावलं, अरे अजून तर काय आलेलं नाही आहे, चला आपण दुसरीकडे जेवण येऊ आपण, नाही का? तशी त्या पक्षाच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. आपुली तहान भूक नेणे, तसं भगवंतसुद्धा असे जे समर्पित आहेत त्याची व्यवस्था सर्व योगक्षेम भगवंत करतात. हा भाव त्या ठिकाणचा महत्त्वाचा आहे. म्हणून देवर्षी नारदांनी जे भक्तीचं वर्णन केलं आहे, आता खूप मोठ्या चर्चेचा भाग आहे. कालाच्या ओघामध्ये भक्तीचे काही प्रकार आपल्याला पाहावे लागतील. एक प्राचीन कालातील भक्ती, एक मध्यम कालातील भक्ती आणि एक अर्वाचीन कालातील भक्ती. वेदाचा जो काळ आहे तो प्राचीन काल आहे. पुराण काल जो आहे तो मध्यम काल आपण म्हणू. आणि संत वाङ्मय अर्थात ज्ञानोबरायापासून जो काळ मानलेला आहे तो आपण अर्वाचीन काल म्हणू. प्राचीन कालामध्ये सुद्धा भक्ती होती, त्या काळातही भक्त होते. आपण पुराणामध्ये जर मोठ्या मोठ्या कथा पाहिल्या तर आपण पाहतो प्रल्हादासारखे महान भगवत भक्त होऊन गेले. ज्ञानोबराय त्या प्रल्हादाचं वर्णन करताना सांगतात, एरवी दैत्यकुळ साचोकारे परी इंद्रही सरी न लाहे एक सरे, म्हणून भक्ती गा येथ सरे जाती अप्रमाण. तसं पाहता प्रल्हादाचं कुळ हे दैत्याचं कुळ आहे, परंतु प्रल्हादाची बरोबरी इंद्रालाही करता येणार नाही असं ज्ञानोबराय तिथं स्पष्ट करतात. म्हणजे त्याही काळामध्ये भक्त होते. ध्रुवाने भक्ती केली की नाही? ध्रुवाचं वय काय होतं? आपल्या पित्याने सावत्राईने त्या मांडीवरून ढकलून दिलं. थोडासा सात्विक संताप आला, आपल्या आईकडे गेला आणि सांगितलं की मला मांडीवरून उतरून दिलं त्या आईने, मला तिथून उठवून देणार नाही अशी जागा कोणीतरी सांगा. आईने सांगितलं समजून त्याला, कारण ती सुनीती होती. श्रीमद भागवतातली मोठी कथा आहे, मी विस्ताराने सांगणार नाही, कारण आम्ही कथाही करत असतो. त्या कथेतही अर्धा तास मला घालता येईल. तिने सांगितलं की बाळा, तुझ्या आईनं जे सांगितलं ते चांगलं सांगितलं, भगवंत तुला तसं स्थान देईल. ज्ञानोबराय वर्णन करतात, तो वना आला याची लागी, जे बैसावी पित याच्या उत्संगी, परी चंद्र सूर्यादिका परिसजगी श्लाघ घेऊ केला. त्या काळातही भक्त होते. मध्यम काळामध्ये अर्थात पुराण काळामध्येही भक्त होते आणि आता ज्ञानोबरायांच्या नंतर सुद्धा भक्त आहेत. म्हणून मी कालाच्या दृष्टीने प्राचीन काल, मध्यम काल आणि अर्वाचीन काल असे 3 भेद केलेले आहेत. आपला प्राचीन आणि मध्यम कालावर प्रकाश टाकायचा नाही आहे, कारण आपला विषय हा ज्ञानेश्वरीशी मर्यादित आहे, संबंधित आहे. ज्ञानेश्वरीतील भक्ती संकल्पना काय? मी प्रास्ताविकामध्ये मुद्दाम या गोष्टीकडे थोडंसं दिग्दर्शन करत चाललेलो आहे. मूळ मुद्द्याकडे येताना याही गोष्टीचं आपला थोडंसं भान असणं गरजेचं आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये जी भक्ती संकल्पना मांडलेली आहे ती अतिशय उच्च कोटीची आहे. आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो, भक्ती ही साधन रूप आहे की साध्य रूप आहे, हा एक चर्चेचा मुद्दा आहे. भक्ती साधन रूप आहे का साध्य रूप आहे? आपण काय म्हणतो भक्तीला? भक्ती ही साधन रूप आहे की साध्य रूप आहे? काय रूप आहे? काही मिळवण्यासाठी भक्ती करायची का काही करून भक्ती मिळवायची? काय? काही मिळवण्यासाठी जर भक्ती केली तर ती साधन रूपा ठरेल, आणि काही करून जर तुम्ही भक्ती संपादित करत असाल, मिळवत असाल, तर ती साध्य रूपा ठरेल. आता तुमचे विचार मला सांगता येणार नाही, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. काही लोकांनी भक्तीला साधन रूपता दिलेली आहे. अगदी गीतेमध्ये जरी पाहिलं, साधन रूपाचंही वर्णन आहे आणि साध्य रूपाचंही वर्णन आहे गीतेमध्ये.
गीतेमध्ये जे भक्ताचे 4 प्रकार सांगितले, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. ज्ञानोबरांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितले, तीर्थ आर्त तो आरतीचेनी व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, मग तिजेनी तिने इच्छिजे अर्थसिद्धी. ज्ञानोबरा वर्णन करतात, आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे 3 प्रकारचे जे भक्त आहेत यांनी भक्तीला साधन रूपा मानलेलं आहे, साध्य रूपा नाही. अर्थभक्ती कशासाठी करतो? अर्थ म्हणजे ज्याच्यावर काहीतरी संकट आलेलं आहे. खेड्यापाड्यामध्ये असे प्रसंग येतात कधी कधी, शेतातून येताना रस्त्याने भीती वाटते, अंधार असतो, स्मशानभूमीजवळून रस्ता असावा नाही का, तशातच अमावस्येची रात्र असावी. मग ज्याच्या गळ्यात माळ नाही तोही मोठ्याने राम 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 म्हणत चालतो. कशामुळे? कारण त्याला माहिती इथं भूतं असतात, आणि देवाचं नाव घेतल्यानंतर मग भूताचे काही घाबरायचं कारण नाही. ज्ञानोबरांनी सांगून ठेवले, पळे भूत बाधा बेणे ते राम 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 राम. संकट आलेलं आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे. अशा काळामध्ये भक्ती करणारा जो वर्ग आहे तो त्या ठिकाणी आर्त वर्ग आहे. एकदा तो भीतीयुक्त परिसर संपला, चांगल्या रस्त्याला लागला, मग पुढं कोणते गाणे सुरू होतील इथं सांगायला नको आता, नाही का. भक्ती आहे कुठपर्यंत आहे? जोपर्यंत प्रतिकूलता आहे, जोपर्यंत संकट आहे. संकट संपलं, भक्ती संपली. म्हणून हा जो वर्ग आहे तो आर्त आहे. दुसरा जो वर्ग आहे तो अर्थार्थी आहे. अर्थार्थी म्हणजे द्रव्यासाठी, धनासाठी परमात्म्याची भक्ती करणारा जो वर्ग आहे तो अर्थार्थी आहे. काही काही लोक ते लॉटरीचे तिकीट फाडताना पहा, ते लॉटरीचे दुकानदारही मोठे हुशारच असतात. तिथं ते 1-2 फोटो मांडलेले असतात, कारण कुठल्या तरी देवाचा भक्त त्यांना भेटतोच तिथं. तिथेच उदबत्ती काढायची, तिथेच देवाला ओवाळायची, देवा एवढं 5 लाखाचं बक्षीस आम्हाला लागू द्या. मग तुमच्या सप्ताहाला आम्ही 50 रुपये देऊ. देव एवढा भोळा आहे का? 50 रुपयामध्ये 5 लाख द्यायचे? देव म्हणतो तू तसाच राहा, मी असाच राहतो, काही फरक पडत नाही. द्रव्याच्या, धनाच्या इच्छेनं केली जाणारी जी भक्ती आहे ती अर्थार्थीमध्ये मोडते. अर्थात ही भक्ती सुद्धा साधन रूप आहे. आता तिसरी जी भक्ती आहे जिज्ञासू, जिज्ञासूची भक्ती साधन रूप आहे का साध्य रूप आहे? कुठली आहे? जिज्ञासूची भक्ती कोणती आहे? जिज्ञासूची सुद्धा साधन रूप आहे, साध्य रूपा नाही आहे. का साधन रूप आहे? ज्ञानोबरांनी सरळ सांगितलं, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. जिज्ञासू कोणाला म्हणायचं आहे? जो परमात्म्याचं यथार्थ स्वरूप जाणण्यासाठी, अर्थात जो मोक्षेच्छावान आहे त्याला मुमुक्षुही म्हटलं जातं. त्याला जन्ममरणाच्या या दुःखातून पार व्हायचं असतं. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे, फजित म्हणूनी जीव भ्याला, मग शरण गेला विठोबास. जन्ममरणाची त्याला भीती आहे. परमात्म्याचं ते स्वरूप, यथार्थ स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ही भावना त्याच्या ठिकाणी आहे. ही भावना हीच स्वार्थाची भावना आहे. म्हणून त्याने केलेला भक्तीचा जो अवलंब आहे तो साधन रूप या रूपाने ठरतो. आणि तिसरा, चौथा जो भक्त आहे तो म्हणजे ज्ञानी भक्त आहे. ज्ञानाची भक्ती जी आहे, ज्ञानोबराय सांगतात, ती भक्ती मात्र साध्य रूप आहे. कारण त्या भक्तीमध्ये ज्ञानाला काही मिळवायचं नाही, काही साधायचं नाही आहे. म्हणून ज्ञानोबराय तिथं असं वर्णन करतात, म्हणून चौथी याची ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्तू एकोपाही ज्ञानी आजो, मग चौथी याची ठाई, अशी सुरुवात आहे. चौथा अर्थात ज्ञानी जो आहे त्याला काही कर्तव्य नाही आहे, तरी पण तो काय करतो? भक्ती करतो. म्हणून भगवंताने सुद्धा तिथं हा अभिप्राय सांगितला की या 4 प्रकारच्या भक्तामध्ये हे जरी 3 भक्ती करत असले तर काहीतरी करण्यापेक्षा भक्ती करतात, हा त्यांच्या जीवनातला प्लस पॉईंट. नाटकं पाहण्यापेक्षा, तमाशा जाण्याच्या भक्ती तर करतात ना, मग जाऊ द्या, करू द्या. ज्ञानोबराय तिथं वर्णन करतात, आपुलाल्या हिताची लोभे मजा आवडे तोही भक्त झोंबे, परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानिया एक. आपापल्या हितासाठी, आपापल्या स्वार्थासाठी भक्त
माझी भक्ती करतात असं म्हणत नाही आहे. भक्त झोंबे आवडे तोही भक्त झोंबे, परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानी आहे एक. परंतु ज्याने संपूर्ण मला जीवन समर्पित केलेलं आहे असा एकमात्र भक्त आहे तो म्हणजे ज्ञानी आहे. ज्ञानाच्या भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, कुठल्याही प्रकारचा हेतू नाही, म्हणून ज्ञानाची भक्ती ही उत्तम आहे. आता मला एक सांगा, मोक्ष मिळविण्यासाठी भक्ती करावी का न करावी? तुम्हाला जर मी विचारलं की तुम्ही परमार्थ कशासाठी करता, आता अलीकडे लोक मुलाखती घेतात की नाही? तुम्ही पंढरपूरला किती वर्षापासून येता? वारीची किती तुमची पिढी आहे? तुम्हाला कसं बरं वाटतं का? वर्षातून किती वाऱ्या करता? असे मुलाखती घेतात लोक. असा एखाद्या मुलाखतकाराने जर तुमची मुलाखत घेतली आणि विचारलं की तुम्ही परमार्थ कशासाठी करता, अर्थात परमार्थाचा तुमचा हेतू काय आहे, काय उत्तर यायला पाहिजे? याचं मोक्ष यायला पाहिजे की नाही? बरोबर की नाही? जर तुमच्या मुखातून मोक्ष हा शब्दोच्चार झाला तर तीही भक्ती साधन रूपा ठरते. लक्षात का? म्हणून आमच्या संतांनी मोक्षाला सुद्धा दूर केलेला आहे. तुकोबरायांचा अभंग आहे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. आम्हाला ब्रह्मज्ञान नको, आम्हाला आत्मस्थिती भाव नको, आम्हाला फक्त काय पाहिजे? भक्ती पाहिजे. आणि तुकोबरायांचं हे मत आणखी एका अभंगातून व्यक्त होतं आहे, देवाची या चाडे आळवावे देवा ओस देह भावा पडून या. देवासाठीच देवाची भक्ती करायची, दुसरं काही नको आहे. म्हणून तुकोबरायांचे आता खूप मोठे अभंग आहेत. नको वैकुंठीचा वास आहे किंवा असे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथी काळी नामाचा. आम्हाला देवा वैकुंठही नको आहे, आम्हाला मोक्ष नको. उलट महाराज तर अगदी छातीठोकपणे सांगतात, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हणवलाथा, तुका म्हणे सत्ता करून निकट सेवेची. आम्हाला जन्ममरणाचं भीती वाटत नाही. जन्ममरणाला कोण घाबरत आहे? जे भेकड लोक आहेत ते जन्ममरणाला घाबरतात असं तुकोबराय म्हणतात. काय? जे भेकड लोक आहेत. भेकड लोक कोण आहेत? ज्यांनी मोक्षाची वाट धरली आणि जे मुक्त झाले, ज्ञानोबराय त्यांना भेकड म्हणतात, तुकोबराय त्यांना भेकड म्हणतात. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. मुनी जे लोक आहेत ते या गर्भवासाच्या भीतीने मुक्त झाले, परंतु आम्हाला विष्णुदासाला मात्र तो सुलभ आहे. म्हणून उलट संत महात्मे तर सांगतात, म्हटले आम्हाला जन्ममरणाची भीती नाही, उलट आम्ही पुन्हा जन्म घेऊ अशी प्रतिज्ञा अनेक अभंगातून महाराज करताना दिसतात. उपजोनिया पुढती येऊ, त्याला खाऊ दही भात. किंवा आणखी एक तुकोबरायांचा अभंग आहे, घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया. म्हणून मी तर असं म्हणेल की जो म्हणतोय की मला मुक्त व्हायचंय किंवा मला मोक्ष पाहिजे तो भक्तच ठरत नाही. लक्षात का? संतांच्या तत्वज्ञानाकडे जर आपण पाहिलं ना, ते भक्त ठरतात की नाही बघा. आणि म्हणून भक्त सांगतात की मला हे भक्त तसे आवडत नाही बरं का. या 4 प्रकारच्या भक्तामध्ये फक्त मला आवडतो तो ज्ञानी. ज्ञानी त्वात्मैव मे मतम, ज्ञानी माझा आत्मा आहे. आता मला थोडंसं सांगावं लागेल तुम्हाला. आपल्या घरी गायी असतात, गाईच्या काशीमध्ये काही गोचिड असतात नाही का? त्याच गाईचं वासरूही गाईच्या दुधावर जगतं. गोचिडाचं जीवनही नाही म्हटलं तरी गाईवरच अवलंबून आहे. म्हणजे गोचिड जगतात गाईवर, वासरू जगतं गाईवर. गोचिडांनाही गाय आवडते, वासरांनाही गाय आवडते की नाही? उलट मी म्हणतो वासरू तरी काही काळ लांब राहतं, परंतु गोचिड 24 तास गाईच्या काशातच राहतात. किती मोठं प्रेम आहे गायीवर त्यांचं, गाईला सोडून राहत नाहीत ते. मग गोचिडांनाही गाय आवडते आणि वासरांनाही गाय आवडते, पण गाईला कोण आवडतं असा जर प्रश्न निर्माण झाला तर वासरू. गाय असं म्हणणार नाही, आता एवढं मोठं वासरू आपलं दूध पिते, राहू दे 2-4 गोचिड, काय हरकत नाही, असं गाय म्हणणार नाही. तिला काढता येत नाही, तो भाग वेगळा आहे, परंतु गाईला ती आवडणार नाही आहे. तसं भगवंत सांगतात
की ठीक आहे हे बाकीचे जे भक्त आहेत, परंतु मी ज्याच्यावर प्रेम करतो तो ज्ञानी त्वात्मैव मे मतम, ज्ञानी हा माझा आत्मा आहे. कारण त्याच्या भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे. काही मिळावं, काही करावं, काही नाही, तरी पण तो भक्ती करतो. हीच आमच्या शास्त्रामध्ये ज्ञानोत्तर भक्ती या नावाने प्रसिद्ध संकल्पना आहे. याला काय म्हणतात? ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानोबराय वर्णन करतात, मग याही वरी पार्था माझी भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करी. मग याही वरी शब्दाचा अर्थ ज्याने मोक्षाची सीमा ओलांडलेली आहे, मोक्ष जसा त्याचा आपला हातचा राहिलेला आहे, तरी जो भक्ती करतो, ज्ञानोबराय सांगतात की मी त्याला माझ्या माथ्यावर मुकुट करू शकतो. आता प्रश्न असा आहे, ज्ञानोत्तर काळामध्ये भक्ती घडते का? ज्ञानोत्तर काळामध्ये भक्ती घडते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्ञानोबरायांनी एक मार्मिक उदाहरण दिलेलं आहे. आता आपल्याकडे सोन्याचे कॅरेट असतात ना, 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट, हे की नाही. तर पूर्वीच्या काळामध्ये सोन्याचा नंबर असायचा, नंबर 15 नंबरी सोनं, 15.5 नंबरी सोनं, 16 नंबरी सोनं, असं नंबरी म्हणायचे त्या टायमाला. आता कॅरेट आहे, 16 नंबरी म्हणजे आताचं 24 कॅरेट. आता एक उदाहरण ज्ञानोबराय देतात की एका सोनाराकडे एक ग्राहक गेलं, त्यांनी काही अलंकार त्याच्यामध्ये दिले, त्याच्याकडे वितळायला म्हटले, व या अलंकार वितळा. आणि खिशेच आपल्यानंतर लक्षात आलं की अरे 2-4 मणी तर राहिलेले आहेत, ते काढले आणि सांगितलं टाका त्याच्यामध्ये. आता सोनार पूर्वीचं 15.5 नंबरचं सोनं वितळवीत होता आणि त्याच्यामध्ये हे नंतर आलेले 4-2 मणी ते पण 15.5 नंबरचेच होते. मग त्या 15.5 नंबरच्या सोन्यामध्ये हे 15.5 नंबरचं सोनं टाकून दिलं. आता सोनं किती नंबरी झालं? 15.5 ते आणि हे 15.5 एकूण 31 नाही ना? नाही तर कोणी गणितात नाही एक ज्ञानोबरायांचं हे गणित वेगळं आहे. ज्ञानोबराय सांगता 15.5 मिसळावे तरी 15.5ची व्हावे, तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी. ज्ञानोबराय सांगता 15.5 नंबरच्या सोन्यामध्ये 15.5 नंबरचं सोनं जर मिसळवलं तर ते 31 होत नाही, ते 15.5च राहतं. तसं तेवी मी झाली या संभवी भक्ती माझी. तो भक्त जोपर्यंत मद्रूप होत नाही तोपर्यंत भक्ती संभवत नाही. तोपर्यंत भक्ती संभवत नाही. आता ही ज्ञानोत्तर भक्ती संभवते का? कशा स्वरूपात संभवते? ज्ञानोबरायांनी अमृतानुभवात काही उदाहरणं दिली आहेत. ज्ञानोबराय सांगतात की एखादं सरोवर आहे आणि त्या सरोवरावर वाऱ्याच्या संयोगाने लाटा निर्माण झाल्या, तरंग निर्माण झाले. किती तरंग निर्माण झाले ते काय कोणाला मोजता येत नाही, बरेच तरंग निर्माण झाले. मग आता तरंग निर्माण झाल्यानंतर आपण ते मोजू शकतो, 1, 2, 3, 4 नाही का, असे मोजू शकतो. आपण 100 तरंग जरी मोजले तरी ते पाणी 100 रूपाने सिद्ध होतं का? नाही होत. अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू मिळे तरी स्वतरंगाची मोकळे तुरंबुका पाणी. ज्ञानोबराय वर्णन करतात, अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे, पाण्याची एकता जी आहे, अखंडता जी आहे ती बिघडली जात नाही, पाणी एकच राहतं. तरंग जरी 100 झाले तर पाणी 100 होत नाही, पाणी काय राहतं? एकच राहतं. ऐक्याचं जे मुद्दल आहे ते ढळत नाही. आणि साजिरेपणाचा लाभू मिळे, त्या ज्या लाटा आहेत ते जे तरंग आहेत ते पाण्यावर जे बागडतायत खेळतायत नाही का. मग जर ऐक्याचं मुद्दल बिघडत नसेल तर त्या तरंगाने पाण्यावर किती खेळलं आणि किती उंच उड्या मारल्या तर काय अडचण येते का? तसं ज्ञानोबराय सांगतात, अद्वैत स्थितीमध्ये भक्ती केल्यानंतर आता ती कशीही जरी केली, आता एकता बिघडत नाही, मग हो द्या काय हरकत. ज्ञानोबरायांनी आणखी एक दुसरं उदाहरण तिथं दिलेलं आहे. पहा, ज्ञानोबरायांची उदाहरणं जी आहेत ते खूप मार्मिक आहेत. कधी कधी माणसं कल्पना करू शकत नाही अशी उदाहरणं ज्ञानोबरायांनी दिलेली आहेत, जिथं माणसाची बुद्धी विचारशक्ती कुंठित होते.
दानोबाराय सांगतात की एखाद्या डोंगरामध्ये जेव्हा लेणी कोरली जाते, आपल्याकडे जवळपास ते वेरूळ अजिंठ्याची लेणी प्रसिद्ध आहे. आज जगभरातली माणसं ती पाहण्यासाठी येतात. आपण जर जमिनीवर मंदिर बांधायचं असेल तर आपण सुरुवात कशापासून करतो? पायापासून करतो. पहिल्यांदा पाया, मग त्याचा चौथरा, मग खांब, मग त्याचं शिखर, मग त्याचा कळस, नाही का, अशा पद्धतीने आपण करतो. परंतु डोंगरामध्ये कोरलेली जी लेणी आहे तिची सुरुवात आधी कळसू मग पाया रे, अशा उलट्या पद्धतीची आहे. कळसापासून घडवत 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 खाली यायचं, खांब घडवायचे, मग तो चौथरा, मग ओटा वगैरे अशा पद्धतीने. आणि विशेषतः अशी आहे की त्याच दगडामध्ये देवाचं सिंहासनही त्याच दगडामध्ये आणि देवाची मूर्तीसुद्धा एकाच दगडामध्ये सर्व. आपली पायरी वेगळी आहे, चौथरा वेगळा आहे, सिंहासन वेगळं आहे, मूर्ती मग संगमरवराची असेल, पितळची असेल, कुठली असेल त्याच्यामध्ये वेगळी काय. लोक या दगडावर पाय देऊन मूर्तीचं दर्शन घ्यायला जातात. पायरीच्या दगडावर पाय देतात की नाही. परंतु त्या मंदिरामध्ये ज्या दगडाचा कळस आहे त्याच दगडाची पायरी आहे, ज्या दगडाच्या भिंती आहे त्याच दगडाचं शिखर आहे, ज्या दगडाचं सिंहासन आहे त्याच दगडाची मूर्ती आहे. बरोबर की नाही. मग एका दगडामध्ये जर हे होत आहे तर आपण व्यवहार मात्र सारखा करत नाही. आपण मंदिरात जाताना पायरीवर पाय देऊन जातो, नाही का. सभामंडपामध्ये गेल्यानंतर साष्टांग प्रणिपात करतो आणि सिंहासनस्थ मूर्तीच्या चरणावर मस्तक ठेवून आपण काय करतो? दर्शन घेतो. हा आपला व्यवहार आहे. मग ज्ञानोबा त्या ठिकाणी वर्णन करतात, देव देऊळ परिवारू कोरोनी की जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू तो का न व्हावा. ज्ञानोबा वर्णन करतात, एकाच दगडामध्ये एका डोंगरामध्ये देव देऊळ परिवार कोरून जर एकाच दगडामध्ये हे सर्व घडत असेल तर अद्वैतामध्ये एकतेमध्ये भक्ती का घडू नये. म्हणून जगद्गुरू शंकराचार्यांनी एका ठिकाणी असं सांगितलंय, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तीसाठी कल्पिलेलं जे द्वैत आहे ते अद्वैतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ कोटीचं आहे. कारण तिथं द्वैत शिवत नाही, अद्वैत बिघडत नाही आणि भक्तीचा व्यवहार मात्र चांगल्या प्रकारे होतो. मला वाटतं आता मोबाईलमुळं बऱ्याचशा गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. पूर्वीची लोक मनोरंजन करताना काय करायचे? असे पारावर एखाद्या देवळाच्या ओट्यावर मरतं, खेड्यामध्ये बांधलेल्या देवळाचा त्या ओट्याचा लोक चांगला सदुपयोग करतात. दुपारच्या वेळेमध्ये रिटायर झाली मंडळी त्यात जास्त सहभागी होत असते. 4-6 मंडळी बसतात, सुरू होतं की नाही त्यांचं ते. मला वाटतं त्याला निष्काम कर्मयोग म्हटलं तरी काही हरकत नाही. काही घ्यायचं नाही, द्यायचं नाही, काही मिळत नाही, काही साध्यही होत नाही. निष्काम कर्मयोगी म्हणलं काय हरकत नाही अशा लोकांना. एकदा काही कामानिमित्ताने काही माणसं सर्व गेले, एकटाच माणूस राहिला. आणि हे लोक व्यसनीच म्हणायला पाहिजे, त्यांना तलब झाली की त्यांना काही आठवत नाही महाराज. तिथं येऊन सर्व गोळा होतात. हा तिथं गेला, हा जोडीदार कोणीच नाही. खेळायचं तर त्याला खूप तलब निर्माण झाली. त्याने खिशातून तो कॅट काढला आणि खेळायला बसला. आता बाकीचे लोक नाही म्हटल्यानंतर यांनी काय केलं, याचा पत्ता हा टाकायचा, दुसऱ्याचा हाच टाकायचा, याचा हाच टाकायचा, दुसऱ्याचा हाच टाकायचा, नाही का. 2 गट तयार केले त्यांनी. मग याचंही पान काढलं की त्याच्या काढायचं. ते जुळजुळी मला माहीत नाही ते काय करतात, पण करतात काहीतरी ते. एक दुसरा शहाणा माणूस आला, हो म्हटले काय चाललंय काय? म्हणले पत्ते खेळतो. जोडीदार कोण आहे? म्हणजे जोडीदार कोणी आहे म्हणून तोच चालला ना उद्योग हा. म्हणजे तो म्हटले समोरचं जे आहे ते पण मीच आहे आणि इकडचा पण कोण आहे? मीच आहे. मला वाटतं याला खरी अद्वैतातली भक्ती समजली असं मला काही हरकत नाही. तो जसा समोरच्याचे पान तोच टाकतो, तो घेतो, याचंही हेच टाकतो घेतो आणि खेळ मात्र चालू आहे. मला असं वाटतं भक्तीमध्ये सुद्धा देव आणि भक्त हे दोघं एकच असतात, हा आमचा सिद्धांत आहे. दानोबा 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात की भक्ती सुखा लागी
आपण पेची दोन्ही भागी वाटोन या अंगी सेवके बाणे एरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी. ज्ञानोबा वर्णन करतात भक्ती सुखासाठी आपण पेची दोन्ही भागी. परमात्मा हा कल्पित द्वैत निर्माण करतो. एरा नाम मी ठेवी एक झाला भक्त आणि एक कोण आहे देव आहे. आणि मग त्या देवांची त्या भक्तांनी भक्ती करायची. अद्वैत बिघडतंय का नाही आहे. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायातला भक्तीचा जो सिद्धांत आहे तो या दृष्टीने सर्वोच्च मानला जातो की याच्यामध्ये कोणीही दोष काढू शकत नाही. अन्य संप्रदायामध्ये अन्य पंथामध्ये कदाचित भक्ती असेल नसेल तो भाग वेगळा आहे. परंतु जिला डोळस भक्ती म्हणावं तर्कशुद्ध भक्ती म्हणावं ती भक्ती आमच्या वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळते. म्हणून ही भक्तीची जी संकल्पना आहे ज्ञानोबराय तिला नुसतं भक्ती म्हणत नाहीत. ज्ञानोबराय तिला ज्ञानभक्ती असं म्हणतात. आणखी एका ठिकाणचं वर्णन तुम्हाला सांगतो. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. ज्ञानी लोक जे ज्ञानी लोक हिला स्वसंवित्ती म्हणतात. या तत्वाला ज्ञानी लोक काय म्हणतात स्वसंवित्ती म्हणतात. शैव लोक काय म्हणतात शैव लोक शक्ती म्हणतात. शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणू आणि आम्ही मात्र हिला परमभक्ती म्हणतो. अर्थात स्वसंवित्ती शक्ती आणि भक्ती यांच्यामध्ये समानाधिकरण्य आहे. भेद नाही आहे. नाममात्र भेद आहे. त्याला काय म्हणायचं नाममात्र नाव वेगवेगळं आहे तत्व मात्र एक आहे. जसं पूर्वीच्या काळी अतिशय जुना काळ आहे तेव्हा क्लास 1 ऑफिसर खूप कमी असायचे. मग एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी एखादा तहसीलदार जो आहे मग तो तहसीलदार काय करायचा आहे की सकाळी 10-11 वाजेपर्यंत तहसील कार्यालयात राहायचा आणि नंतर दुपारनंतर अंगावर कोट घालून तोच न्यायालयामध्ये न्यायाधीश व्हायचा. लक्षात का. मग इकडे यांचं नाव काय तहसीलदार साहेब आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर मग काय म्हणणार ते न्यायाधीश साहेब म्हणणार जज साहेब म्हणणार. माणूस एकच आहे पण नाव काय झाले 2 झाले. माणूस एकच आहे. तसं इथं स्वसंवित्ती नाव वेगळं आहे शक्ती नाव वेगळं आहे आणि भक्ती नाव वेगळं आहे. नाव फक्त वेगळं आहे तत्व जे आहे ते एकच आहे. परंतु या मूवीतली मार्मिकता अशी आहे ज्ञानोबराय स्वतःला भक्त म्हणून घेतात ही गोष्ट महत्त्वाची. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानी लोक हिला स्वसंवित्ती म्हणतील. जर ज्ञानोबराय स्वतःला ज्ञानी समजत असते तर म्हटले असते आम्ही ज्ञानी हिला स्वसंवित्ती म्हणतो. शैव लोक हिला शक्ती म्हणतात आणि भक्त लोक काय म्हणतात भक्ती म्हणतात. परंतु इथं ज्ञानोबराय आम्ही परमभक्ती आपुली म्हणू म्हणजे ज्ञानोबराय स्वतःला भक्त समजतात. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. म्हणून ही जी उच्च कोटीची भक्ती आहे आता त्या भक्तीचं वर्णन खूप मोठं सांगितलेलं आहे. भक्तीमध्ये 2च मुद्दे मी या ठिकाणी चर्चितो वेळेच्या अभावामध्ये. एक पहिली गोष्ट म्हणजे अहंकार राहित्य आणि दुसरी गोष्ट अनन्य समर्पण. 2 गोष्टी महत्त्वाच्या. भक्तीमध्ये पहिलं तत्व काय आहे अहंकार राहित्य. ज्ञानोबरायांनी असं वर्णन केलंय पहा 9व्या अध्यायामध्ये. तसं पाहता भक्तीचं जे तत्व आहे हे सोडून मी कुठल्याही साधनाने प्राप्त होणार नाही असं ज्ञानोबराय तिथं सांगतात. मी उपाय कवण्याही नाकळेगा इथं जाणीव करी तोची नेणे अथिलेपण मिरवी तेची उणे आम्ही जहालो आयशे जो म्हणे तो काहीचे नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात इथं जो स्वतःला ज्ञाता समजतोय ज्ञानी समजतोय ती त्याची खूप मोठी उणीव आहे. जो स्वतःला ऐश्वर्यवान समजतोय ती खूप मोठी उणीव आहे. अथिलेपण मिरवी तेची उणे आम्ही जहालो आयशे जो म्हणे आणि जो म्हणतो तर आम्ही स्वरूपाकार झालोय आम्ही परमात्मा स्वरूपाकार झालेलो आहे. ज्ञानोबराय म्हणतो तो काहीच झालेला नाही. हे ज्ञानोबरायांची वाक्य आहे. ज्ञानोबरायांनी तिथं काही प्रश्न विचारले. जगात सगळ्यात मोठा ज्ञानी कोण आहे जगात सगळ्यात मोठा ज्ञानी कोण आहे देव. बरं ते देव म्हणतात. आणखी कोणाचं काही मत असं सांगा. सगळ्याचा विचार घेतला पाहिजे ना नाही का.
लोकांनी असं म्हणायला नको की 2 तास तेच बडबड करून गेली, आम्हाला काही विचारलं नाही. सगळ्यात मोठा ज्ञानी कोण आहे जगामध्ये? जनरल नॉलेजच्या परीक्षेमध्ये असं विचारलं जातं, सगळ्यात मोठा लोहमार्ग कोणता आहे, सगळ्यात मोठं राज्य कोणतं आहे. तसं ही परमार्थातली जनरल नॉलेजचीच परीक्षा असं समजायला काही हरकत नाही. जगात सगळ्यात मोठा ज्ञानी कोण आहे? वेद आहे, वेद. कारण त्याच्या पुढचीच ओवी आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी जर लक्षात ठेवली असते तर मग काही विचारायची सांगायची गरज राहिली नसती. पुढच्या ओवी ज्ञानोबराय सांगतात, पाहे पा जाणीवेची नि बळे, कोणी वेदापासून अशी आगळे की शेषाहुनी तोंडाळे बोलके आधी. जाणीवेच्या बाबतीमध्ये, ज्ञानाच्या बाबतीमध्ये या जगामध्ये वेदापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणी नाही आहे. वेद हा शब्द संस्कृतमधील वित या धातूपासून झालेला आहे. वित म्हणजे जाणणे, टू नो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून वेद शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. वेदामध्ये जरी 3 कांड असले, कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, तरी मी असं समजतो की वेदामध्ये ज्ञानच आहे. कर्म कसं करावं याचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. उपासना कशी करावी याचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानाचं तर ज्ञान आहेच आहे. म्हणून कर्माचंही ज्ञान आहे, उपासनेचंही ज्ञान आहे आणि ज्ञानाचंही ज्ञान आहे. म्हणून एकूण वेद जर पाहिला तर हा ज्ञान प्रधान आहे. म्हणून वेद शब्दाचा अर्थ ज्ञान, जाणीव. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानाचा विचार करता पाहे पा जाणीवेची निबळे, कोणी वेदापासून अशी आगळे, वेदापेक्षा श्रेष्ठ कोणी आहे का? नाही. की शेषाहुनी तोंडाळी बोलकी आधी. शेषापेक्षा मोठा वक्ता कोण आहे? आम्ही परमात्म्याचं वर्णन करत असताना एकमुखाने करतो, शेष एकाच वेळी 1000 मुखाने वर्णन करतोय. म्हणून एकनाथ महाराज हरिपाठात वर्णन करतात, सहस्र मुखाचा वर्णिता भागला. शेषापेक्षा तोंडाळ कोण आहे? परंतु तोही अंथरुणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणून बहुडे. येरू म्हणजे वेद, न येती न येती असं म्हणून तोही बाजूला शांत झाला. येथ सनकाधिक वेडे पिशे झाले. सनकाधिक ब्रह्मदेवाचे जे 4 मानसपुत्र आहेत, श्रीमद भागवतामध्ये त्यांची खूप मोठी कथा आहे. कथा मात्रैक जीविनः असं त्यांना विशेषण तिथं दिलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये. तुकोबराय वैकुंठाला जाण्यापूर्वी त्या सनकाधिकाजवळच निरोप देतात, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. ज्ञानोबराय इथं वर्णन करतात, या विषयामध्ये सनकाधिक सुद्धा वेडे पिशे झाले. ज्ञानोबराय म्हणतात, बरं मी म्हणत नाही. करिता तापसांची कडसणी, कवन जवळा ठेवी जे शूळपाणी, तोही अभिमान सांडोनी पायवणी माथा वाहे. तपस्वी लोकांची जर आपण तुलना केली, गणती केली तर भगवान शंकराच्या जवळ ठेवण्यास पात्र या जगामध्ये दुसरा कोणीही सापडणार नाही. ते भगवान शंकर सुद्धा आपल्या तपश्चर्येचा अभिमान सांडून भगवान विष्णूचं जे चरण तीर्थ आहे अर्थात गंगा आहे ती कुठं आपल्या धारण करतात? मस्तकावर धारण करतात. आता सर्व मी ओव्या सांगत नाही, पुढे आणखी एक उदाहरण दिलं. जगामध्ये सगळ्यात श्रीमंत कोण आहे? कोण आहे जगात सगळ्यात श्रीमंत? कोण आहे? कोण आहे जगात सगळ्यात श्रीमंत? कोण आहे? नाही सांगता येत. रावण कुबेर हे अलीकडचे आहेत. सगळ्यात श्रीमंत लक्ष्मी माता आहे. ज्ञानोबरायांची ओवी आहे, ना तरी आथिलेपणे सरीशी, कवन आहे लक्ष्मी आईशी, श्रेये सारखी आदाशी घरी जी येते. ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये, संपन्नतेच्या बाबतीमध्ये, श्रीमंतीच्या बाबतीमध्ये लक्ष्मी माते एवढे श्रीमंत कोण आहे का? ज्ञानोबराय वर्णन करता, श्रेये सारखी आदाशी घरी जी येते. अष्टमहासिद्धी जिच्या दासी आहेत. ज्ञानोबरायांनी पुढं वर्णन केल्या ओया फक्त मी म्हणून दाखवतो, त्याचा अर्थ तुम्ही नंतर पहा. तिया खेळता करीती घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली, तरी काय न होती बाहुली इंद्रादिक तयांची. तिया नावडून जेव्हा मुडीती, तेव्हा महेंद्राचे रंक होती. तिया जिया झाडाकडे पाहती, ते कल्पवृक्ष. आईशे जियेची आ जवळिका, सामर्थ्य घरीची आ पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायिका न मनीची येते. मग सर्वस्वे करुणी शिवा, अभिमान सांडोनी पांडवा.
ते पाय धुवावे याची दैवा पात्र झाले, या लागी शरीर सांडवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरीजे, संपत्ती मद सांडीजे कुरवंडी करुणी, असं ज्ञानोबराय वर्णन करतात. याचा अर्थ देवाकडे कुठल्याही प्रकारचा अभिमान नको, ज्ञानाचा अभिमान नको, वक्तृत्वाचा अभिमान नको, तपाचा अभिमान नको, भक्तीचा अभिमान नको, आपल्या ऐश्वर्याचा अभिमान नको, कुठल्याही प्रकारचा अभिमान जवळ ठेवू नये. अभिमान राहित्य असल्याशिवाय खऱ्या अर्थाने भक्ती संभवत नाही. ज्ञानोबरायांच्या त्या प्रकरणाचा मुख्य उद्देश तो आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, समर्पण जे आहे ते समर्पणसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. ते समर्पण हे त्रिविध आहे. कायिक समर्पण आहे, वाचिक समर्पण आहे आणि मानसिक समर्पण आहे. कायिक समर्पणामध्ये आपण आपलं शरीर परमात्म्याला समर्पित करावं. वाचिक समर्पणामध्ये आपण आपली वाचा परमात्म्याला समर्पित करावी. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. मानसिक समर्पणामध्ये आपण आपलं मन परमात्म्याला समर्पित करावं. म्हणून आमच्या साधू संतांनी देवाला विनंती केली. देवा म्हटले, आम्ही शरीर समर्पित करू शकतो, वाचा समर्पित करू शकतो, परंतु मन समर्पित करणं खूप मोठं अवघड आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला याच्यात मदत करावं. माझे चित्त तुझे पायी राहे, ऐशे करी काही, धरोणी आबाही भवा हा तारी दातारा. किंवा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. खूप मोठे अभंग आहेत. आणि भगवंताने सुद्धा गीतेमध्ये महत्त्वाचा संदेश हा दिलेला आहे. हा श्लोक गीतेमध्ये 2 वेळा आलेला आहे. मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, मामे वैश्यसी युक्त्वैव मात्मानमत्परायण, 9व्या अध्यायाचा शेवट आहे. आणि मामे वैश्यसी युक्त्वैव मामेव एष्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे, 18व्या अध्यायाच्या शेवटी आलेला आहे. म्हणजे एक श्लोक जवळजवळ 3 चरण या दोन्ही श्लोकात सारखे आहेत. मन मना भव मद्भक्ता हा भव मद्याजी भव माम नमस्कुरु, मग माम एव येष्यसी. तू पहिल्यांदा तुझं मन मला समर्पित कर. तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझे अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चयक, मद्याजी चोख याची नाव. मन समर्पित करणं महत्त्वाचं आहे. तो विषय थोडासा कठीण आहे. म्हणून जिथं अहंकार रहित होऊन त्रिविध समर्पण होईल आणि त्यातल्या त्यात अवघड असणारं मानसिक समर्पण होईल. मानसिक समर्पण झालं रे झालं की तुम्हाला जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे या गोष्टी तुम्हाला आठवणार नाही आहे. तुमचा एकच विषय, एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी ही परिस्थिती तुम्हाला अनुभवली जाईल. म्हणून एकंदरीत ही जी उच्च अवस्था आहे त्या अवस्थेला ज्ञानोबराय सांगतात, हिला भक्ती म्हणता येत नाही, हिला ज्ञानभक्ती असं म्हणावं. इथं जो श्लोक मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला, भक्त्या मामवी जानाती, तिथं ज्ञानोबरायांनी या ज्ञानभक्ती सहज असा शब्द प्रयोग केला आहे. भगवंताने फक्त भक्त्या म्हटलं आहे, परंतु ज्ञानोबरायांनी मात्र ज्ञानभक्ती असं म्हटलेलं आहे. या ज्ञानभक्ती सहज भक्त एकवट लांबच, तो भक्त माझ्याशी एकरूप झाला, तो केवळ मीच हे तुझं श्रुतही आहे, तो केवळ मीच झालेला आहे हे तुला ऐकलेलं आहे, असा महत्त्वाचा संदेश या ओळीतून भगवंत देतात. म्हणून एकंदरीत ज्ञानेश्वरीतील भक्ती संकल्पना जी आहे ती खूप मोठी विस्तारित आहे, व्यापक आहे. एका प्रवचनाचा तो विषय नाही आहे, एखाद्या 7 दिवसाच्या चर्चासत्राचा तो विषय आहे. त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये आलेलं चिंतन वेगळं आहे. अमृत अनुभवातली भक्ती तर याहीपेक्षा पुढे गेलेली. म्हणून महाराजांनी मी बोललो, ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती संकल्पना म्हणायचं का ज्ञानेश्वरीतली म्हणायचं? ते म्हणले ज्ञानेश्वरीतली, कारण आपलं ज्ञानेश्वरीचा चातुर्मास झालेला आहे, म्हटलं ज्ञानेश्वरीतली. कारण अमृत अनुभवातली भक्ती यापेक्षा पुढे गेलेली आहे. कोणी एकी अकृत्रिम भक्तीचे हे वर्म, योग ज्ञानादी विश्राम भूमिका आहे, असं अमृत अनुभव ज्ञानोबराय सिद्धांत सांगतात. म्हणजे योग ज्ञान आदी जी साधनं आहेत ते ज्या भक्तीच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, म्हणजे साध्य रूपतेच्या पुढेही ती भक्ती गेलेली आहे. एकंदरीत पाहता ज्ञानोबरायांची भक्ती संकल्पना जी आहे ती अतिशय उच्च कोटीची आहे. आणि आज
या प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने भक्तीचं चिंतन इथं मांडण्याचा योग आला. मला असं वाटतंय प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने आणखी एक जागा होण्याचा प्रकार लोकांना सांगावा. आता मी वेदांताकडे फारसा आता जात नाही आहे. आता ही दुसरी जागृती आहे, ती म्हणजे धर्मजागृती आहे. आपली माणसं धर्माच्या ठिकाणी झोपलेली आहेत. आपला धर्म कोणता आहे, आपण त्याच्या रक्षणासाठी काय करायला पाहिजे, मला वाटतं बऱ्याचशा माणसाला याचं भान राहिलेलं नाही आहे. याच्या उलट धर्मविरोधी शक्ती आज एवढ्या प्रबळ झालेल्या आहेत, एकवटलेल्या आहेत. आपला धर्म नष्ट करण्यासाठी, संपवण्यासाठी कटकारस्थानं रचली जात आहेत. आणि कधी या धर्मावर हल्ला करून यांना नेस्तनाबूत करू, हे डाव आखले जात आहेत. आणि या डाव आखण्यामध्ये आपलेच लोक सहभागी आहेत, हे विसरता कामा नये. म्हणून आज ही प्रबोधिनी एकादशी आहे. आता मला माहिती आहे की माझा कार्यक्रम आता लाईव्ह लोक पाहत आहेत, अनेक लोक पाहत असतील. त्यांनासुद्धा मी हे आवाहन करतो, आपली जागृती होणं ही महत्त्वाची. आपण झोपलेलो आहेत. बाकीच्या इतर धर्मातील लोक सजग आहेत, जागृत आहेत, तत्पर आहेत, परंतु आम्ही सुस्त झालेलो आहे. मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं मत धर्माच्या पक्षामध्ये गेलं पाहिजे याचा विचार करा. धर्म टिकला पाहिजे याचा विचार करा. धर्म जर टिकला तर संप्रदाय टिकेल, संप्रदाय टिकला तर कथा कीर्तन टिकतील. जर धर्म टिकला नाही तर उद्या सप्तही बंद पाडायला लोक मागं पुढं पाहणार नाहीत. तेव्हा मतदान करताना जे करणार नाही, जे आळस करतात, त्यांना प्रेरित करा आणि आपलं मत धर्माच्या पक्षामध्ये टाका, जेणेकरून धर्म हा मजबूत होईल. मला असं वाटतं एवढं जरी साधलं गेलं तर आज प्रबोधिनी एकादशीचं फळ मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही.